गुड मॉर्निंग. तर आज बनवली होती मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि दोडक्याची भाजी बनवली होती. मग देवपूजा करून घेतली स्वयंपाक झाल्यानंतर. तर मला परत स्वयंपाक बनवायचा होता आणि दुपारच्या स्वयंपाकाला मी मस्त असं वरण भात बनवला होता. जेवण वगैरे झाल्यानंतर माझा वेदांत आणि माझी मस्ती सुरू होती. काय करतो वेदांतला माझ्या चेहऱ्यासोबत मेकअप करायचा होता, कारण त्याला वाटत होती की मम्माने आपल्याला केलं नाही, तर आपण मम्माचा मेकअप करावा आणि मम्माला छान आणखी सुंदर बनवावं. म्हणून माझं बाळ माझ्या डोक्याला 3 टिकल्या लावत होतं आणि पावडर लावत होतं. त्याला ते पावडरच्या डब्यामधून ते पावडर निघत पण नव्हतं, ट्राय करत होतं काढायचं म्हणून. आणि मग त्याने मस्त असं पावडर काढलं आणि माझ्या तोंडाला लावत होता तो. आणि तोंडाला कुठे कपाळावरती फासलं त्याने एवढे मोठे पावडर, आणि त्याला काही व्यवस्थित लावता येत नव्हतं. पण चला ठीक आहे, माझं बाळ एवढं छान असं माझ्याशी प्रेम करते, मला मेकअप करते, माझ्याविषयी एवढा विचार करते, हेच पाहून मला खूप छान वाटत होतं. खूप छान फिलिंग येत होती की माझा पार्लरवाला बाबा माझा मेकअप करतो आहे. आधी खूप भारी वाटत होतं. तो नेहमी असंच माझ्याशी मेकअप करत होता आणि मला बोलत होता. आणि मला असंच वाटतं की आपल्या बाळाने आपल्याशी असंच प्रेमाने राहावं. आणि हे काही क्षण आहेत ते गोल्डन क्षण आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर नंतर पाऊस सुरू झाला होता, आमच्याकडे खूप थंड वातावरण होतं. म्हणून म्हणलं चला आपण मक्याची कणसाचं काहीतरी करूया, जे मी काल मार्केटमधून घेऊन आले होते. मग त्याला मस्त असं सोलून घेतलं, म्हणजे कट करून घेतलं. आणि मक्याची कणसं तर म्हणत होते मला कट नको करू, असंच का, आपण म्हणलं बाबा नको. त्याला कट केलं मस्त असं. कट केल्यानंतर म्हणलं आता याला मस्त असे उकडून खाऊया. आणि म्हणून पातेलं ठेवलं गॅसवरती उकडायला, पाणी ठेवलं. आणि तेवढंच लक्षात आलं की मला वेदांतला घ्यायचा टाईम झाला. तो क्लासला गेला होता, पण मी घेण्याच्या अगोदरच तो आला होता. तर बघा काय म्हणतोय. आणि माझं बाळ मग त्याला म्हणलं होतं की आपण तुला खायला करते, किचनवरती जाऊन बस. आणि बघा ते काय करत होतं, खायला बनवत होतं. बस झाला आता, बस तू स्वयंपाक बस केली, जाता खाली चल. पण काय करणार, अरे बस केलं सोड ना. संपलं, झालं संपलं. ग बस तू, शांत बस का तू, किती रे आपण झालं ना. आता खाली वा किचनच्या उतर. पोळते हा. तर माझ्या बाळाने केलेले मक्याचे कणस आहेत, त्यामध्ये मी लिंबू आणि मीठ ॲड केलं आणि खायला तर एकच नंबर लागत होते, कारण माझ्या बाळानं बनवले होते. तुमच्या मार्केटमध्ये मक्याचे कणस आलेत की नाही नक्की तर नक्की सांगा कमेंट करून मला. आणि माझे व्हिडिओ जरी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.